जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंते तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतासिया चरण संताजिया रे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु सकळाच्या पाया माझी विनमनी मस्तक हे चरणी ठेवितसे अहो श्रोते वक्ते सकळे जन बरे पारकुन बांधा गाठी फोडले भांडार धन्याचा हा माल नीत माल भारवाही हे पांडुरंगाचं ज्ञान भांडार मी ज्यांच्या कृपेनं आपल्या समोर उघड करताय त्या माऊलीला थोडीशी विनंती करावी लागेल माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोन अंतरे मज जागवा निर्धारी आता कृपा भांडवल सोडी बरी मिती माझी पोतडी करी ज्ञानपती जोडी तोरा माते मग मी संसरे तेने कर्ण संताशी कर्णभूषणे ले विनशिलकिनी विवेकाची ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा राधयाळा करुणा दयाळा करुणा करा दयाळा तुझ्या अनुग्रहालादलो पावन झालो त्या राजा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो प्रमोदनेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत आपल्या या सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये आपल्या सर्वांचं दैवत असणारे नोत्रांबाबा खेहाळकर यांची 11वी पुण्यतिथी त्या निमित्ताने हा सुरू असलेला उत्सव त्या उत्सवातील आजची ही माझ्याकडे आलेली कीर्तनरूपी सेवा आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा आणि बाबाचं यथार्थपणे वर्णन करणारा असा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला
माणूस कसा जन्मतो ह्याला काही महत्व नाही. माणूस कसा जन्मतो ह्याला काही महत्व नाही. कारण जेव्हा माणूस जन्माला येतो त्याच्याकरता सगळ्याकरता सारखीच व्यवस्था आहे, वेगळी व्यवस्था त्याच्याकरता नाही. श्रीमंत असला तरी जन्माला येताना त्याच्याकरता तशीच व्यवस्था आहे, आणि गरीब असेल तरी जन्माला येताना त्याच्याकरता तशीच व्यवस्था आहे. गर्भामध्ये काही एअर कंडिशन असते का? काय सांगू, गरिबीची यातना मज भोकिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातासी, तुझ क्षणोक्षणा ध्यातासी. गर्भामध्ये असताना जीव देवाला म्हणतो, बाबा लवकर सोड रे बाबा, चांगलं सोड रे बाबा, लवकर सोड रे बाबा, प्रार्थना करत असतो. प्रत्येक जण गरीब असला तरी करतो, श्रीमंत असला तरी करतो, सगळ्याला सारखी व्यवस्था आहे. आणि गर्भातून बाहेर आला की रडायला सुरू करतो. देव त्यावेळेस त्याला विचारतो असतो, बाबा रे तू म्हणत होतास सोडव सोडव सोडव, मी तुला सोडवलं, मी तुला सोडवलं, आता तू काय वचन दिला होतास? तिने म्हणते काय काय, बाहेर आल्यावर काय म्हणते, काय काय म्हणते की नाही बाळ, हा मी कधी दिलतं, मी कधी दिलतं, काय काय म्हणता देवा तुम्ही, मी काय, जाते विसरून महाराज. काय विसरली तया थोर झाली हानी, विसरलं की हानी होती महाराज. जन्माला आल्यानंतर विसरायला नाही पाहिजे, विसरलं की थोर हानी आहे. म्हणून जन्माला कसा येतो ह्याला किंमत नाही, मरतो कसा ह्याला किंमत आहे. कसा मरतो ह्याला किंमत आहे. आमचे कबीर महाराज सांगतात, जब हम पैदा हुए, जब हम पैदा हुए, जगह से हम रोए, जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो, कैसी हो नथुराम बाबा जैसी, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए, विठाला 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 विठाला. त्या दिवसाचा प्रसंग आजही डोळ्यासमोर येतो महाराज. कालचा दिवस तो द्वादशीचा. पहाटे बाबाचं निधन झालं होतं औरंगाबादमध्ये हॉस्पिटलमध्ये, आणि आम्ही संध्याकाळी इकडं केहाळा घेऊन आलो. रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी लोक दर्शनाकरता वगैरे, सगळ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू महाराज. आमचे जोगवाडकर तर फार फार तिकडे, त्यांना जोगाडला घेऊन जाण्याची इच्छा होती त्यांना, जोगाड्याच्या लोकांना, तिथं आपण हे करू म्हणून. पण बाबानं सांगून ठेवलं होतं की मला केहाळला घेऊन जा म्हणून. त्याच्यामुळं आम्ही कसतरी ते केहाळला घेऊन गेलो. रात्री संध्याकाळी साधारणतः यावेळेस पोहोचलो. यावेळेपासून दुसऱ्या दिवशी अंतविधीपर्यंत कीर्तन चालले होते, हजेरी सगळ्याची. प्रत्येक महाराष्ट्रातून सर्व कान्याकोपऱ्यातून लोक येत होते. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते महाराज. बाबा माझे मला सोडून गेले, बाबा माझे मला सोडून गेले, बाबा माझे मला सोडून गेले. प्रत्येक जण म्हणतात बाबा माझे, बाबा माझे, नथुराम बाबा माझे. प्रत्येकाला वाटत होतं बाबा माझे. का? जीवनाचं सार्थक नथुराम बाबानं करून घेतलेलं आहे. कबीरच्या ह्याच्याप्रमाणे आपण हसता, बाबाला त्याचं काहीच घेणं देणं नाही, पण सगळं जग रडते माझ्या त्यांच्याकरता. माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा म्हणून. हे जीवनाचं सार्थक आहे. तुकोबरायला विचारलं, तुकोबराय तुमच्या जीवनाचं सार्थक तुम्ही कशा प्रकारे तुमचं झालं, अभंगाचं पहिलं कडव. जन्मालो त्यांचे, 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 जन्मालो, जन्मालो त्यांचे, जन्मालो त्यांचे, जन्मालो त्यांचे, जन्मालो त्यांचे,
माणूस कसा मरतो ह्याला किंमत आहे. तुकोबरायला विचार, तुकोबराय तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं का, ते कसं करून घेतलं. त्यावेळेस तुकोबराय सांगत, जन्मालो मी जन्मालो त्याची, त्या जन्माला आलेल्याच त्याची आजी फळ झाले साचे. जन्मा आलो त्याचे, मी जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले. आज फळ झालं. नुसतं फळ वेगळं आणि खरं फळ वेगळं. नुसतं फळ होणं वेगळं. वाळूक नावाचं पीक माहिती आहे का? वाळूक तुमच्या परभणी ह्याच्यामध्ये बरंच आहे बघा. वाळूक म्हणतात माहिती आहे का? माझं आजोळ इथं मरडच गाव बघा, गंगाखेड तालुक्यामध्ये. आणि त्यांची ते पूर्वी फार ज्वारी खूप यायची, त्याच्यामध्ये वाळकं वेला यायच्या त्याच्यामध्ये. आणि मग काही वेलाला ते कडू वाळकं लागायचे, काही वेलाला गोड लागायचे. आणि कडू वाळूक लागल्यावर ते खरं फळ झालं का? नाही झालं. फळच झालं, पण खरं झालं का? नाही झालं. आणि गोड वाळूक असल्यावर आनंदानं माणूस खातो, आनंदी होतो, खाऊन तृप्त होतो का नाही? खरं पदरात पडलं की माणूस तृप्त होतो. म्हणून खरं फळ घ्यायला पाहिजे, खोटं घ्यायला नाही पाहिजे. खोट्यानी आपलं जीवन कृतार्थ होत नाही. व्यवहार सुद्धा आपला खोट्यानं कृतार्थ होत नाही. व्यवहार सुद्धा आपला खोट्यानं कृतार्थ होत नाही. रात्री खेळाला कीर्तन केलं, हाच अभंग होता. मी दृष्टांत एक सांगितलं. पोरं बसले होते, छोटी छोटी भरपूर पोरं होते तिथं त्या कीर्तनामध्ये. मग आता काय ते गडबड करायचे बाजूला बसल्यानंतर मग त्यांना म्हणलं सगळेजण माझ्या समोर येऊन बसा म्हणलं तुम्ही. आमचे सर शिक्षक आहेत, आम्ही वर्गमित्र आहोत, शेफ सर आम्ही बरं का, एकाच वर्गामध्ये शिकलेले. आणि आमचा डाक्याचा म्हणजे सगळा शिक्षकाचाच पिंड आहे की, आहे की नाही? हां. आणि मी शिकवायला पण जात होतो आमच्या वाल्मीच्या संस्थेला, नाशिकच्या कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला. तिथल्या आमचं अभियांत्रिकी इंजिनिअरिंग कॉलेज ऑफिसर्स करताच आहे, तिथेही मी शिकवायला जात होतो बघा. आणि ते पोरं बघितलं की मला आनंद वाटला. जरा या मला जरा बसू, आज कीर्तनच करायचं म्हणलं, मजामजाच करू. आज कीर्तन करायचंच नाही बाबाचे, आज पुण्यतिथी, आज मजा करू म्हणलं, सुट्टी कीर्तनाला. आणि मग ते समोर बसले की आम्ही विचारायचं कसं असं कसं तसं कसं. मग त्या पोराला मी सांगितलं बा तुम्हाला 2000 रुपयाची नोट दिली. तुम्हाला काय केलं? 2000 रुपयाची नोट दिली आणि सांगितलं की बाबा मुलांनो 2000 रुपयाची नोट घ्या आणि जा, काय चॉकलेट खायचे ते खा. तुम्हाला काय चॉकलेट खायचे ते खा. 2000ची नोट घेऊन जाऊन. मी विचारलं पोरांनो तुम्ही घ्याल का रे? ते म्हणले नाही. बाबा का घेणार नाही? म्हणले 2000ची नोट आता चालत नाही. 2000ची नोट आता चालत नाही. मोदीने बंदी केली नोट. तेव्हा त्या नोटीची किंमत 2000 होती. 2000च्या बदल्यामध्ये सामान पण तुम्हाला प्राप्त होतं. आता ती नोट रद्द झालेली असल्यामुळे, म्हणजे खोटी झालेली असल्यामुळं त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. रद्दी म्हणून सुद्धा नोटेचा ते रद्दी म्हणून तो उपयोग होणार आहे का? काही बी नाही. म्हणजे 2000ची नोट कशी आहे? खोटी आहे. पण ती घेऊन आपला संसार तर चालू शकतो का? नाही. संसार जर खोट्यानं चालत नाही तर परमार्थ कसं खोट्यानं कसा चालेल? मग काय करायला पाहिजे? आपण खोटं टाकून द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? खोटं टाकून द्यायला पाहिजे. लटी के ते पेडा, लटी के ते पेडा, लटी के ते पेडा, लटी के ते पेडा. तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा. लटी के ते पेडा,
घेडा लटकट टाकून द्या, लटकट टाकून द्या आणि जे खरं आहे ते घ्या. पण आपण काय करतो, लटक्याला टाकतच नाही. महाराज आपण काय करतो, लटक्याला टाकतच नाही. मी कदाचित पूर्वी तुम्हाला दृष्टांत दिला असेल एक. भुईमुगाच्या शेंगा आपण खातो. कशाच्या? भुईमुगाच्या शेंगा. म्हणजे काय खातो आपण? शेंगदाणे खातो. आणि टरफल असं का? टरफल आसार आहे आणि शेंगदाणा सार आहे. म्हणजे शेंगदाणा खरा आहे आणि टरफल खोट आहे. खोट टाकून देतो, खरं खातो. बरोबर आहे. पण आपल्याला सगळ्याला आशा आहे सुखाची. त्या सुखाकरता रात्रंदिवस प्रयत्न करतो. सायास करीसी प्रपंच दिननिसी. रात्रंदिवस प्रयत्न आपला कशा करता असतो? सुखाकरता. पण त्या सुखाकरता आपण काय करतो? टरफल खातो आणि सार सार असला शेंगदाणा टाकून देतो. फलकटतो संसार, फलकटतो संसार, फलकटतो संसार, फलकटतो संसार. येते सार भगवंत, येते सार भगवंत, भगवंत फलकटतो संसार, याली संसार. भगवंत येते सार भगवंत, याली फलकटतो संसार. संसार कसा आहे? टरफल आहे, फलकट आहे. पण सुखा करता आपण त्याला धरून बसतो, सोडतच नाही महाराज त्या संसाराला. सगळ्या संसारातलं जे जमा करतो सगळं ते सुखा करता जमा करतो. पण ते काय आहे? टरफल आहे. आणि त्या खोट्या वस्तूचं गाठोडं घेऊन आपण आयुष्यभर फिरतो. खोट्या वस्तूचं ओझं घेऊन आपण आयुष्यभर फिरतो. सुखाची प्राप्ती होईल का? नाही. मग काय करावं लागेल? ते जे खोट गाठोड आहे ना, लिगाड, ते टाकून द्यायला पाहिजे. जया परमार्थीचा, जया परमार्थाची झाड, जया परमार्थीचा, जया परमार्थाची झाड. देणे सांडावे लिगाड, देणे सांडावी निगाड, घरोनी भजनाची झाड, घरोनी
नाथ महाराज सांगतात काकड्यामध्ये, जया परमार्थाची चाड तेनी सांडावी लिगाड, धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरी सांडी मांडी परत दे टाकी, लिगाड सांडी मांडी परत दे टाकी, टाकून द्या बाबा. टाकून द्या. शेवटचं काय व्हायचं? खाली संताची आसने घाली संताची आसनी, घाली संताची आसनी, पूजा करी काया वाचा म्हणे, इच्छिले एका जनार्दनी जा, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पूर्वी, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. आजच्या ह्या कीर्तनाच्या अभंगाला एकदम समर्पक असा अभंग आहे बघा. विठ्ठला संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. तुकाराम बाबासारखे संत काय करतात? आपल्याला खऱ्या कोट्याचा निवाडा करून देतात, जाग करतात. बाबा रे, कोट्याच्या मागे पळू नको, जाग करतात. उठा जागे, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, दुःखवी व्यथा उठा जागे वारे आता. पुढे स्मरण करा, स्मरण करा पंढरीनाथा. का पंढरीनाथा स्मरण करा? स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा, जन्माचं दुःख जर तुम्हाला बाजूला करायचं असेल तर स्मरण करा पंढरीनाथा. आमचा प्रश्न असा आहे नामदेवरायाला, नामदेवरायाचा अभंग आहे काकड्यामधला. नामदेवरायाला आमचा असा प्रश्न आहे, नामदेवराय स्मरण करा पंढरीनाथा असं का? आमचं तर संपत्तीवरचं स्मरण आहे, आमचं बायकोचं स्मरण आहे, आमचं घराचं स्मरण आहे, आमचं पैशाचं स्मरण आहे, सगळ्याचं स्मरण आम्हाला आहे. आणि तुम्ही तर पंढरीनाथाचं स्मरण करा म्हणालात. हे कसं बरं? त्यावेळेस नामदेवराय सांगतात, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोये रे पी सोना, बंधू सोये रे पी सोना, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी गा पैसा, दारा पत्नी, पुत्र मुलगा, धनदारा पुत्र जन, सखे सोयरे सगळे नातलग, सगळे सगळे मिथ्या हे जाणून, मिथ्या म्हणजे खोट हे जाणून, शरण रिगा
देवासी, जो खरा आहे त्या देवाला शरण निघा देवासी. पण हे केव्हा कळतो? संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती साई जतावरा, हेच करा बापानु. संत चरणी भाव धरा, संताच्या नथुराबाबासारख्या संताच्या चरणावर जरा भाव ठेवला आपण तर मग बैसता संताचे संग, बैसता संताचे संगती आले कमळापती, आले कमळापती, आले कोणी जनवती, आपले कोई तनवती, विजयाची तीव्र धारा, विजयाची तीव्र धारा, तीव्र धारा, विजयाची तीव्र बैसता संताची संगती, बैसता संताची संगती. तुकाराम महाराज सांगतात बैसता संताची संगती. नाटाच्या अभंगामध्ये बैसता संताची संगती. नथुराबाबासारख्या संताच्या संगतीमध्ये बसल्यानंतर काय होतं? कळू आली कमळापती. देवाशी संवाद आहे बरं का. कमळापती म्हणजे देवाशी तुकोबरायने केलेला संवाद आहे. कळू आली कमळापती, आपले कोणीच नव्हती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. आमच्या चित्तामध्ये दृढ निश्चय झाला. काय निश्चय झाला? धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. हा निश्चय आमच्या चित्तामध्ये संताच्या संगतीमध्ये बसल्यानंतर दृढ झाला. आणि या जनाच्या संगतीमध्ये बसल्यानंतर काय होतं? ते काय करतात? दाविती प्रपंचाचे कोड, कनिष्ठे रुची ठेवून गोड, देखत नाड कळत असे, मरती मेली नेनो किती, हाच लाभ तयाचे संगती. ह्यांचा जर आपण संगत केली तर काय होतं? मरती मेली नेनो किती, हाच लाभ तयाचे संगती. थाप दे बाळा, थाप दे, थाप दे. हाच लाभ तयाचे संगती, म्हणून येतो का कुळती, धीर तो चित्ती दृढ द्यावा. तुकोबराय सांगतात का त्यांची संगत केली की मेले बाकीचे बिना आपण मी मरणार आहोत. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. जागा पाठी भयाले होते, पंढरी वाचोले तुझा ठाव नाही मोठे. उठा 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 लागी भयाले होते, पंढरी वाचोले तुझा ठाव नाही मोठे. यांचा संग केला या जनाचा, सगळ्या परिजनाचा, सगळ्या सोयराचा. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसाच झाला. मरण तिथं चुकत नाही महाराज, प्रत्येक जण मरतोच. म्हणून ते काय खोट आहे. धन दारा पुत्र जन सगळं खोटं. अनेक संतांचे प्रमाण आहे, त्या तितक्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही, वेळेची मर्यादा. धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून, हे सगळं मिथ्या आहे, सगळं मिथ्या आहे. बघा
उपनिषदामध्ये एक कथा येते, उपनिषदामध्ये. आणि उद्दालक नावाचे ऋषी असतात. उद्दालक नावाचा ऋषीचा मुलगा असतो कहोट म्हणून. त्याच्या मुलाचं नाव काय? कहोट. ऋषी असतो मोठा तो बी. पूर्वीची कथा आणखी वेगळी आहे तिची. कहोट विद्वान असतो. आणि काय होतं, गरिबी असते. गरिबी असते. त्यांना काय वाटतं की जनकाच्या दरबारामध्ये गेलं तर आपल्याला काहीतरी द्रव्य काहीतरी मिळेल. जनकाने एक सभा बोलवली होती. विद्वत सभेमध्ये जर गेलं, आपण वादविवाहामध्ये जर जिंकलो तर आपल्याला काहीतरी धनलाभ होईल, या आशेनं ते कहोट त्या जनकाच्या सभेमध्ये हजर झाले. बंदी नावाचे ऋषी त्या ठिकाणी विद्वान होते. त्यांच्याबरोबर संवाद केला. आणि संवाद करत असताना त्या बंदी ऋषीनं सांगितलं की वादविवादामध्ये जर हरलात तर जलसमाधी घ्यावी लागेल. काय सांगितलं? वादविवादामध्ये जर हरलात तर जलसमाधी घ्यावी लागेल. कबूल झाले. वादविवाद झाला. बंदी विद्वान होते, ते जिंकले. आणि जिंकल्यानंतर त्यांनी सांगितलं नियमाप्रमाणे तुम्हाला जलसमाधी घ्यावी लागेल. कहोटनी त्या ठिकाणी जलसमाधी घेतली. आणि जेव्हा कहोटनी जलसमाधी घेतली त्यावेळेस त्याची पत्नी गर्भवती होती. मूल गर्भामध्ये होतं. आणि उद्दालक ऋषी आणि कहोटाच्या संगत गर्भामध्ये त्याला मिळाल्यामुळं तो पण विद्वान होता. उद्दालक ऋषी जेव्हा संवाद करायचे वेदांताचा त्यावेळेस आतून तो हुंकार द्यायचा. गर्भातून तो गर्भातून हुंकार द्यायचा. त्यांनी काही प्रश्न केला की गर्भातून हुंकार द्यायचा. त्या उद्दालक ऋषीनं शाप दिला. म्हणले अरे गर्भामधून काय हुंकार तू देतोस? वाकडा कशाला चालतोस? 8 ठिकाणी वाकडा होशील. उद्दालक ऋषीनं त्याला शाप दिला. आपल्या लहान गर्भातल्या मुलाच्या त्या गर्भाला 8 ठिकाणी वाकडा होशील. मूल जन्माला आलं 8 ठिकाणी वाकड. त्याचं नाव काय ठेवलं? अष्टावक्र नाव ठेवलं. त्याचं काय नाव ठेवलं? अष्टावक्र. आणि तो मुलगा मोठा झाला. उद्दालक ऋषीच्या जवळ राहिलेला. उद्दालक ऋषी त्याचे आजोबा आणि उद्दालक ऋषी त्याचे गुरु पण. तरबेज झाला. वेदांतामध्ये तरबेज झाला. आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न होता की माझे वडील कोण? माझे वडील त्याला माहीतच नाही ना. वडील गर्भामध्ये असताना वडील गेलेले माहीतच नाही. आईला त्यानं एक दिवशी प्रश्न केला, आई आई माझे वडील कोण आहेत ते सांग. फार चक्र केल्यानंतर आईने सांगितलं बाबा रे तुझ्या आजोबाला विचार. आई तू माझी आई आणि मी विचारते माझ्या वडिलाबद्दल. तिसऱ्याला मध्ये कशाला आणतेस तू? तुला मी प्रश्न विचारतोय माझ्या वडिलाबद्दल. तू माझी आई आहेस तर तू आजोबाला विचार म्हणून कशाला? तू सांग ना. बरंच आग्रह केल्यानंतर तिने सांगितलं जनकाच्या दरबारामध्ये विद्वत सभा होती आणि त्या विद्वत सभेमध्ये लोभापोटी तुझे वडील वादविवाद करण्याकरता त्या ठिकाणी गेले. बंदी ऋषी बरोबर वादविवादामध्ये विद्वत सभेमध्ये हरले. आणि त्या सभेचा नियम होता हरल्यानंतर जलसमाधी घ्यायची. तुझ्या वडिलांना जलसमाधी घेतली. मग मात्र त्या आपल्या अष्टवक्र मुलाला, छोट्या मुलाला 8 ठिकाणी वाकडे असल्या मुलाला राहवलं नाही. तो म्हणाला मी जनकाच्या सभेमध्ये जाणार आणि त्या बंदी बरोबर वादविवाद करणार आहे, जिंकून येणार. तो लहान बालक म्हणते मी जिंकून येणार त्या सभेमध्ये जाऊन. आणि तो आपल्या गुरुला पण म्हणतो मी जर हरलो तर तुमचा खरा शिष्य नाही, मी जिंकून येणार. मग शेतकुतू नावाचा त्याचा मामा असतो. ते दोघंजण, ते दोघंही लहानच असतात, समवय असतात. ते दोघंजण त्या विद्वत सभेमध्ये जातात. जात असताना जनकाच्या ह्याच्यामध्ये कुणी मध्ये जाऊ नाही. पोरं हे लहान मध्ये कुणी जाऊ देत नाहीत. हे पोरं म्हणतात आम्हाला बंदीला भेटायचं आहे, त्याच्याबरोबर वादविवाद करायचा आहे. आणि इथं वाद चालू असताना ते जनकाच्या कानावर वाद पडतो. जनक म्हणतात अरे कोण आहेत त्यांना येऊ दे मध्ये. हे मुलं जातात जनकाच्या समोर आणि गेल्यानंतर म्हणतात मला बंदी बरोबर वादविवाद करायचा आहे. जनक म्हणतात बाबा रे लहान वय दिसते, अजून शिक्षण तुमचं झालेलं दिसत नाही, तुम्ही पूर्ण शिक्षण घ्या, गुरुकडे जा आणि मग विद्यार्जन झाल्यानंतर पण परत वादविवाद करण्याकरता या. हे म्हणतात तसं नाही.
तसं नाही. छोटीशी ठिणगी जरी असेल तर गवताची गंध जाळून भस्म करते. तसंही ज्ञान ठिणगी आमच्यापाशी असलेली बंदीचा अहंकार जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस ती बंदी तिथं समोर बसले असतात. ते म्हणतात मी वादविवाद करायला तयार आहे मुलाबरोबर. दोघाचा वादविवाद होतो. वादविवाद झाल्यानंतर हा मुलगा बंदीला प्रश्न करतो. बंदीला प्रश्न करतो, बाबा ब्रह्मपाद प्राप्तीचा उपाय काय, म्हणजे देव प्राप्तीचा उपाय काय, काय उपाय, देव देव कशाने प्राप्त होऊ शकतो. त्यावेळेस ते बंदी ऋषी सांगतात, बाबा 2 गोष्टीने देव प्राप्त होत असतो. एक, खोट्याला खोटं ठरवून त्याचा त्याग करायचा. काय करायचं, खोट्याला खोटं ठरवून खोट्याचा निश्चय करून त्याचा त्याग करायचा. ह्याला म्हणतात ज्ञानमार्ग. खोट्याला खोटं ठरवून त्या खोट्याचा त्याग करायचा म्हणजे बाजूला करायचं, त्याला म्हणायचा ज्ञानमार्ग. आणि खऱ्याला खरं समजून त्या खऱ्याचं खरं स्वरूप समजून घेणं, ह्याला म्हणतात भक्ती मार्ग. विठ्ठला विठ्ठला ज्ञानमार्गामध्ये काय, आता जे आपलं प्रमाण आलं ना, धन दारा पुत्र जन 2,000ची नोट, हे सगळं काय खोटं आहे. ह्या सगळं जे खोटं आहे ते टाकून द्यायचं, जे खोटं आहे त्याला बाजूला करायचं, जे खोटं आहे त्याला काय म्हणायचं, त्यागाचा मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग. त्यागाचा मार्ग म्हणजे ज्ञानाचा मार्ग. खोटं आहे त्याला बाजूला करायचं, खोटं आहे त्याला बाजूला. आणि दुसरा मार्ग कुठला आहे, भक्तीचा मार्ग आहे. भक्ती मार्गामध्ये आपण काय करतो, वारकरी संप्रदायामध्ये काय करतो आपण, आपल्याला काहीच माहीत नसते. देव कसा आहे की काय, कसं आहे की कुठं आहे, कसं राहतो की काय, काहीच माहीत नसते. पण आपण काय करतो, देवाला मानतो. मानतो का नाही, काय करतो, देवाला म्हणतो. देवालाच का म्हणतो आपण, वारकरी देवालाच का म्हणतो. देवाला बघितलं नाही, भेट झाली नाही, काही नाही, फार तर कुठं मूर्तीची भेट झाली असेल, देवाची भेट झाली का आपली, तरी पण देवाला मानतो की नाही, का मानतो. आता जसा प्रसंग आला होता त्या अष्टवक्राच्या आणि आईच्या संवादामधला, तसं मुलाचा बाप कोण सांगू शकतो, आई. का, मुलाचा बाप आईच का सांगते, कारण मुलाचा बाप हा आईचा अनुभव असतो. मुलाचा बाप हा आईचा अनुभव असतो. तसंच देव कोण पाहिला, ज्ञानोबारायांनी पाहिला. देव कोण पाहिला, तुकोबारायांनी पाहिला. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे झाली. देखिला देखिला माये देवाचा देव, पिटला संदेव निमाले दुजे पण. ज्ञानोबारायांनी देव पाहिला, तुकोबारायांनी देव पाहिला. पण पाहून ते संत त्यांचा अनुभव असल्यामुळं ते सांगतात आणि तो अनुभव आपण खरं मानतो. मुलगा जसा हा बाप आईने सांगितल्यानंतर बाप हाच म्हणून खरा मानतो, कारण आईचा अनुभव बाप असतो. तसं संताचा अनुभव देव असल्यामुळं देव, संत देव आहे म्हणून सांगतात, संत देव असा असा आहे म्हणून सांगतात. म्हणून आपण वारकरी संप्रदाय काय करतो, संताच्या वचनावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आपण त्याची भक्ती करतो. विठ्ठला विठ्ठला देव कसा आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा. पण हे वर्णन कशाचं आहे, पंढरपूरमध्ये असलेल्या पांडुरंगाचं वर्णन आहे का नाही. पण त्यानं आपल्याशी काय बोललंय का, आपल्याला काही सांगितलंय का, काय केलंय का, काय केलंय का, आपल्याशी गप्पा मारले का, नामदर्यासारखं आपल्या हातानं दूध पिले, काय बी नाही ना, आहे का नाही. हां, तो कसा आहे माहीत नाही. अजून दुसऱ्या प्रकारे वर्णन करतात. हे सगुण रूपाचं वर्णन संत करतात. कसा देव आहे, असा असा देव आहे. सगुण आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. आणि दुसऱ्या प्रकारे वर्णन करतात, देव कसा आहे, जगतामध्ये सगळं जगत हे खोटं आहे. जगत कसं आहे, रज्जो सर्पाकार, रज्जो सर्पाकार, रज्जो सर्पाकार.
भासयले जगडंबर वासवले धर्मगार वासवले वासवले जगातवले सर्वगार रज्जू सर्पाकार भासयले जगदंबर भासयले जगदंबर भासयले जगदंबर रज्जू सर्पाकार भासयले जगदंबर भासयले सांगता रज्जू सर्पाकार अंधारामध्ये अंधुक प्रकाशामध्ये एखादी दोरी जर रस्त्यावर आडवी पडली असेल आणि आपण तिथून जात असेल तर दुरून आपण पाहिल्यानंतर आपल्याला अंधुक प्रकाशामध्ये काय आहे ते दिसत नाही. सापासारखं आपला भास होतो. आपल्याला साप आहे वाटतं पण तिथं साप आहे का दोर आहे. भासलं काय साप. तसं दोरावर जसा साप खोटा भासतो तसं हे सगळं जगत देवावर खोट असलेलं जगत आपल्याला भासतं. विठ्ठला 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 म्हणून माऊली सांगतात जे जे देखणे सकळ जे जे देखणे सकळ जे जे देखणे सकळ आद्य सृष्टीचे मृगजळ जे मनोनी निंती चरण कमळ चरण कमळ रघुमादेवी वरा विठ्ठलाचे वरा विठ्ठलाचे रघुमा वरा विठ्ठलाचे विठ्ठला जे जे देखणे सकळ जे जे देखणे सकळ देखली सकळ देखली सकळ माऊली सांगतात जे दिसणारं आहे ना सगळं खोट आहे. जे जे देखणे सकळ जे जे डोळ्याला दिसते ते सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. स्वप्नामधलं खरं असतं खोटं असतंय खोटं. आणि मृगजळ कसं असतंय खरं असतं खोटं असतंय खोटं. आणि माऊली सांगतात ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणजे स्वप्नामधलं मृगजळ म्हणजे खोट्याचं खोटं हे सगळं दिसणारं जगत आहे. विठ्ठला विठ्ठला शंकराचार्याचा एक 20 श्लोकाचा ग्रंथ आहे बघा ब्रह्मज्ञानावली माला म्हणून. 20 श्लोकाचा पंचावली शंकराच्या 20 श्लोकाचा ग्रंथ फक्त. त्याच्यामध्ये एक 16वा श्लोक आहे. द्रगदृश दो पदार्थोस्त परस्पर विलक्षणो. द्रग दृश दो पदार्थोस्त परस्पर विलक्षणो. द्रग ब्रह्म दृश्यम मायेती इति वेदांत डिंडिमा. वेदांत हात वर करून सांगते दोनच पदार्थ जगतामध्ये आहेत. एक दिसणारा पदार्थ आणि एक असणारा पदार्थ. एक दिसणारा पदार्थ आणि एक असणारा पदार्थ. दिसणारा पदार्थ कोणता दृश्यम मायेते जे जे दिसते ते सगळं माया म्हणजे खोट्याचं खोटं. सगळं प्रपंच सगळा खोट्याचा खोटा आहे दिसणारा. डोळ्याला दिसणारा पंच इंद्रियांनी जाणवणारा अनुभव आपल्याला करता येणारा सगळा प्रपंच खोट्याचा खोटा आहे. आणि या प्रपंचामध्ये न दिसणारा परमात्मा द्रग ब्रह्म तो खरा आहे. ब्रह्म खरा आहे आणि प्रपंच खोटा आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रारण. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावण. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्राण. नाही रूप वर्ण गुण देते. आई रूप मंडळविते. रावी रूप मंडळविते. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्राण.
सत्य ज्ञानानंत सत्य ज्ञानवंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानवंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण ते नाही रूपवर्ण गुण ते तो हरे श्रीहारी पाहिला डोळे भरी तो हरे श्रीहारी पाहिला डोळे भरी नाही रूपवर्ण गुण रे ते नाही रूपवर्ण गुण रे ते तो हरे हारी पाहिला डोळे भर हरे श्रीहारी पाहिला डोळे भरी सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण तो देव कसा आहे सत्य स्वरूप आहे सत्य तो विठ्ठला तो देव सत्य आहे हा? तो ज्ञान स्वरूप आहे जगतामध्ये जो सत्य आहे तोच ज्ञान स्वरूप आहे अनंत सगळं व्यापक असणार ज्याचा अंत होत नाही असा व्यापक असणारा परमात्मा तो आहे गगनाचे प्रावरण किती मोठा गगनापेक्षा मोठा आहे हं? नाही रूप वर्ण गुण जेते त्याला रूप नाही वर्ण नाही गुण नाही त्याला डोळ्याला पाहता येत नाही कानानं ऐकता येत नाही हातानं स्पर्श करता येत नाही असा असणारा परमात्मा म्हणजे कसं आहे अदृश्य आहे रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निर्गुण निराकार तुझ गुणाया निर्गुण निराकार तुझ गुणाया मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया त्याला अनुभवच करता येत नाही पण नाही असं म्हणता येत नाही अदृश्य आहे तो दिसणारं जगत खोट आणि असणारा अदृश्य परमात्मा तो खरा आहे तो खरा आहे हा? त्या आदर्शाला कसं पाहायचं दृश्य वस्तू कशी पाहतो आपण रवी दीप हिरा दाविती देखणे दिसणारे पदार्थ कोण दाखवते सूर्य दाखवतो प्रकाश सूर्याचा बरोबर आहे दीप दिव्याचा प्रकाश दाखवतो हिऱ्याचा प्रकाश रवी दीप हिरा दाविती देखणे दिसणारी वस्तू हे दाखवतात पण अदृश्य दर्शने संताचे अदृश्य दर्शने संताची आदृश्य दर्शने संताचे दर्शने रवि दीप हिरा दाविते देखने 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 अदृश्य दर्शने संतातिया रवि दीप हिरा दाविते देखने अदृश्य दर्शने संतातिया त्यांचा महिमा काय वर्णुमी बाबर त्यांचा महिमा काय वर्णुमी बाबर रवि दीप हिरा दाविते देखने अदृश्य दर्शने संतातिया रवि दीप हिरा दाविते देखने अदृश्य दर्शने संतातिया त्यांचा महिमा काय वर्णुमी बाबर त्यांचा महिमा काय वर्णुमी बाबर रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताच्या न दिसणारा देव संत आपल्याला दाखवून देतात त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर मी पामर नवतरा बाबाचा महिमा काय वर्णन करावं काय काय सांगू आता प्रमाण काय संताची काय सांग नाही काय सांगू न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे मस्तक चरणी ठेवी तसे
हं? पुढे काय? थोरी व सांडिली आपुली परसे नेनो शिवो कैसे लोखंडासी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी लागतो का नाही तुरा बाबा करील सगळा हा अभंग हा लागतो की नाही? आणि शेवटचं चरण काय? शेवटचं चरण मला बी पाठ नाही तुम्हालाही पाठ नाही कसं तुम्ही कच्ची मी कसं झालं बघा तू का म्हणे काय म्हणा जाऊ द्या काहीतरी असेल विठ्ठला 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 सांगायचं तात्पर्य म्हणजे नथुराम बाबा सारख्या संताचा महिमा काय वर्णन करावा का दृश्य दर्शनी संताच्या न दिसणारा देव आपल्याला कळवून देतात न दिसणारा देव आपल्याला प्राप्त करून देतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी नावे तरी संता या बजावे सर्वस्वीसी तनु मनुजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दाश सकळ मग अपेक्षित जे आपले सांगतील कुशले जेने अंतकरण बोधले संकल्पा नये अंतकरण बोधले एकदा देवाची प्राप्ती झाली की मग तू देवाला सोडतच नाही तुका म्हणे मग नये वृत्तीवर तुका म्हणे मग नये वृत्तीवर म्हणे मज नये व्रती बरे म्हणे मज नये व्रती बरे तुका म्हणे शेजारी पौडविल सुखाचे शेजारी पौडविल खोट्या संसारामध्ये परत येत नाही सुखाचे शेजारी पहुडी पण केव्हा नथुराम बाबा सारख्या संतांची भेट झाली तर पण नथुराम बाबा सारख्याची भेट कशाने होते हो कशाने होते निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी ही ओवी बाबाच्या तोंडामध्ये सतत सतत राहायची बघा बरोबर आहे की नाही निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडाला जे गाठी तय होय भेटी हरी प्रियाची हरी प्रिय हरीचे नथुराम बाबा प्रिय आणि नथुराम बाबाची भेट होणं अवघड आहे निष्काम पुण्य असेल तरच भेट होते अन्यथा भेट होत नाही पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य पळले बहुता दिवसा पुण्य पळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो संत चरणी पावलो
आज पिटले माझे कोडे आज पिटले माझे कोडे आज पिटले माझे कोडे आज पिटले माझे कोडी आज पिटले माझे कोडी फळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा झालो जन्मोख तो कैसा संत चरणी पावालो फळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा झालो जन्मोख तो कैसा संत चरणी तुकोबर आहे सांगतो पुण्य पळते बहुता दिवसा हं? भाग्य उदयाचा टसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण नतोरामाबाचे संत चरण पावलो आजी पिटले माझे कोडी बहुता जन्माचे साकडे किती बहुता जन्माचे साकडे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्धते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ बाबासारखा जो भाव असतो तो भाव बाबा आपल्याला प्राप्त करून देतात आपणासारखी करीती तात्काळ बाबाचा भाव कसा होता जिकडं पाहिलं तिकडं त्यांना देवच दिसत होता प्रत्येक येणाऱ्या भेटणाऱ्या माणसामध्ये ते देवालाच पाहिजे नथुराम बाबा जवळ करायचे कुरवाळायचे त्याच्या डोक्याहून हाताहून खांद्याहून माणसाला त्या सुख देऊन पाठवायचे माणसं किती दुःखी जरी माणूस आला त्यांच्याजवळ तर तो आनंदीच होऊन झाला बाबांनी मला जवळ केलं सगळं दुःख तो विसरूनच जायचा हा बाबाचा भाचा तुका म्हणे सुख परावी असुके माणूस कसा होता त्या नथुराम बाबाचा तुका म्हणे सुख परावी असुके अमृत हे मुके स्त्रवसुशी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारे आमचे नथुराम बाबा होते विठ्ठला 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 बाबासारखे संत खरं फळ म्हणजे देव आपल्याला प्राप्त करून देतात आणि प्राप्त करून देऊन सांभाळण्याची जबाबदारी पण तेच घेतात अभंगात तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती सुखाला प्राप्त करतात आणि सांभाळ पण करतात भागली आमोज वाहतील कडवी त्यांची आणि जोडी सर्व सुख उचलून घेतात कडेवर बाळ जसं थकल्यानंतर चालता आईचं बोट धरून चालतं आणि थकल्यानंतर आई काय करते बाळाला कडेवर उचलून घेते तसं संत कडेवर उचलून घेतात का आमची नथुराम बाबा म्हणजे प्रत्येकाची तुमची आमची सगळ्याची आईच आहे महाराज ऐसी कळवळ्या ऐसी कैवाळ्याची जाती हो ऐसी कैवाळ्याची जाती ऐसी कैवाळ्याची जाती हो ऐसी कैवाळ्याची जाती करिला भाविना प्रीती करिला भाविना प्रीती ऐसी कैवाळ्याची जाती हो
आईचं हृदय असते माझं, आईचं. किती प्रेम करायचे बाबा, किती प्रेम करायचे. आपण भोगलेलं आहे, बघितलेलं आहे. हं? तुम्ही तर या भागामध्ये राहणारा, मी कुठला राहणारा काय माहीत नाही. गोडके साहेबाबरोबर आमचा त्यांचा परिचय झाला आणि इतकं बाबाने जवळ केलं, इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम दिलं, मला त्या प्रेमाचं वर्णनसुद्धा करता येत नाही. संताच्या ठिकाणी काय असतं, प्रेमच असतं महाराज. आकार उकार मकार करीती हा विचार परी विठ्ठल अपरंपार न कळे रया. संताची संगती प्रेमाचा सुखाळ. संताच्या संगतीत काय असते, संताची संगती प्रेमाचा सुखाळ. आनंदी गोपाळ माझी खेळी. देवाच्या जवळ, संताच्या जवळ देव असतो का, संताच्या ठिकाणी प्रेम असतं, त्या प्रेमाचा देव भुकेला असतो, म्हणून देव सतत संताच्या जवळ राहतो. आहेस थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, म्हणून संताला सोडून देव जातच नाही. म्हणून काय करावं, नथुराम बाबा संताच्या आपण विनंती करा, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हे चित्रपाला तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. देव माझी सांगा का कुळती अनाथ अपराधी, पती तागळा परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निर्वेल्यावर या. कोण, संतांनी. तुका म्हणे नथुराम बाबा तुम्ही निर्विल्यावरी, म्हणजे तुम्ही पांडुरंगाच्या हवाला केल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा आमची उपेक्षा करणार नाही, आमचा तो सांभाळ करील तुमच्या माध्यमातून. आता आम्हाला भय राहणार नाही आणि आम्हाला आता चिंताही राहणार नाही. भय निरसली खंती. आता परत अष्टावक्राचा दृष्टांत डोळ्यासमोर. वादविवाद झाला बंदी ऋषीचा आणि त्या अष्टावक्राचा वादविवाद झाला. अष्टावक्र जिंकले त्या ह्याच्यामध्ये वादविवादामध्ये. आणि वादविवाद जिंकल्यानंतर बंदी ऋषी जलसमाधी घेण्याकरता निघाले. ताडकन उठून म्हणले मी जलसमाधी घेणार, मी हारलो ना, जेवण समाधी घेणार. त्यावेळेस ते अष्टावक्र म्हणतात, आचार्य आपल्याला जलसमाधी घ्यायची आवश्यकता नाही, मी आपल्याला जलसमाधी देण्याकरता आलेलो नाही. वादविवाद वेद शास्त्र हे कुणाला जलसमाधी देण्याकरता नाही, वेद शास्त्र हे तुम्हाला जीवन देण्याकरता आहे. काय म्हणतात ते अष्टावक्र, तुम्हाला जीवन देण्याकरता आहे. झालेल्या गोष्टीची खंत होत असते. जी गोष्ट घडून गेली बंदीला त्याची खंत वाटली. अष्टावक्राच्या वडिलाला जलसमाधी घ्यायला लावली, त्याची खंत बंदी ऋषीला वाटत होती. पण त्या अष्टावक्रानं काय केलं, आचार्य मी तुम्हाला माफ केलं. काय सांगितलं, मी तुम्हाला माफ केलं. म्हणजे बंदीची काय झाली, खंती निरसली. जलसमाधी घ्यायची होती ती पण गेली. आणि माग जे हत्या झाली होती त्याच्या वडिलाची, त्याची खंत त्याचं पण निरसन झालं. आणि जलसमाधी घ्यायची आवश्यकता पडली नाही, ते जलसमाधीचं भय पण त्या ठिकाणी नाहीस झालं. तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. खंती भय पूर्णपणे नाहीसं होतं. आणि अशी स्थिती जी असते त्या स्थितीला कृत्य अवस्था म्हणतात. अभंगातून कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले चांगले, तुम्ही सांभाळिले चांगले. इच्छा केली ते सांभाळिले चांगले, तुम्ही सांभाळिले चांगले. स्थिती भय आणि खंती नाहीशी होणारे आहे, त्याचं वर्णन काय करतात, कृत्य झालो म्हणजे पूर्णत्वाला प्राप्त झालो. आता काहीच करण्याचं शिल्लक राहिलं नाही, कसलाच मला लाभ मिळवण्याचं शिल्लक राहिलं नाही. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते न अधिकम तत्. देव मिळाला, सुख प्राप्त झालं, त्याच्यापेक्षा पुढचं काही मिळवायचं शिल्लकच नाही.
त्याच्यापेक्षा पुढचं मिळवायचं शिल्लकच नाही. शेप सर गाव सोडून जिंतूरला का आला? गाव सोडून जिंतूरला का आला? कशा करता? नोकरी करता. बरोबर. नोकरी कशा करता? अंतिम उद्देश काय? सुखाची प्राप्ती हा अंतिम उद्देश आहे की नाही? आपलं जीवन सुखानं जावं हा अंतिम उद्देश आहे. मी इंजिनियर झालो, इकडे तिकडे भटकत फिरलो, धरणं बांधतन कालवे बांधतन काय 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 करत. कशा करता? सुखाची प्राप्ती करता. आपलाच मित्र भागवत कराड मंत्री आहे केंद्रामध्ये. भागवत कराड आमच्या दोघाचा वर्गमित्र आहे. तो केंद्रामध्ये मंत्री आहे. तो कशा करता मंत्री झाला? सुखा करता. है का नाही? तुम्ही सुखा करता, मी सुखा करता, आमचे मित्र सुखा करता. तुम्ही आम्ही सगळे सुखाचीच प्रत्येकाला अपेक्षा आहे. प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे? सुखाची आहे. आणि सुख म्हणजे काय आहे? देव म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच देव आहे. देवाची प्राप्ती झाली की आपोआप सुखाची प्राप्ती झाली. सर्व सुखाच्या घर बाप रुक्मा देवीवर, सर्व सुखाच्या घर जनी मनी सारांगर, सर्व सुखाच्या घर मणी नरारी सुना. अनेक संतांच्या प्रमाणावरून देव म्हणजे सुख आहे, सुख म्हणजे देव आहे. तो देव सुख प्राप्त झालं, आता ते प्राप्त झालं. आता कशाची इच्छा राहिली? सगळं आपण कशा करता करतो? सुखा करता. ते सुखच प्राप्त झालं. सुखच प्राप्त झाल्यानंतर आता सुख प्राप्त करायची इच्छा राहिली का? नाही. म्हणून इथं काय होतं? कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. सुखाची इच्छा सर्वांनाच असते आणि ती सुखाची इच्छा पूर्ण कोण करतं? नथुराम बाबासारखे संत पूर्ण करतात. म्हणून त्याच पांडुरंग परमात्म्याचं एखादं सगळं झालं ना, हातानं टाळी मुखांना विठोबा रकुमार झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळली संती गय निरसली खंती. एक प्रश्न तिथे निर्माण होतो, सर्वात मोठं भय कशाचं असतो? सर्वात मोठं भय मरणाचं भय. सर्वात मोठं भय कशाचं? मरणाचं. ते मरणाचं भय सुद्धा संत आपल्यापासून दूर पळवून लावतात. मरणाचं भय आपल्यापासून दूर पळवून लावतात. अभंगाचं शेवटचं कडवं, तुका भले काळ तुका म्हणे काळा
गेला म्हणे काळ, आता करून शक्य बाळ. सगळ्यात मोठं बाय काळाच आहे. काळाची एवढी पडल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. कुणीच तुम्हाला सोडत नाही महाराज. सर्वात मोठं काळाचं भय आहे, म्हणजे मरणाचं भय सगळ्यात मोठं आहे. ते भय संत निवारण करतात. आता संत कसं निवारण करतात भय, मरणाचं भय? मरतय कोण बाळा? इकडे इकडे, अरे मला इकडे बघा. मरते कोण बेटा? कोण मरते? मरते कोण? सांग 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 सांग, तुला माहित आहे, सांग बरं. मरते कोण? कोण मरते? सांग सांग, बरोबर आहे तुझं, तुला माहित आहे, सांग कोण मरते बेटा? अरे जे जिवंत असते ते मरते ना, मेलेलंच कसं मरेल? आहे का नाही? बरोबर आहे का? बरोबर आहे का? सांग माझं. इकडे बोल, माझ्याशी बोल. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हां, मोठे सांगा. दुसरी मरते कोण? जे जन्मत आहे ते मरते ना. जन्मलंच नाही तर मरेल कसं? मरण कसं? जे जन्मत आहे ते मरते. मग मरण चुकवायचं असेल तर काय करावं लागेल? जन्मत आहे ते मरते, मग मरण चुकवायचं झालं तर काय करावं लागेल? जन्म चुकवावा लागेल. जन्म कशामुळे होतो? पंचा महाराज, जन्म कशामुळे होता? हरिपाठ नाथाचा. जन्म घेणे लागे वासनेचा, जन्म घेणे लागे वासनेचा, जन्म घेणे लागे वासनेचा. झाले अंगे हरे रूप, झाले अंगे हरे रूप, झाले अंगे हरे रूप. अरे मुखे गाता हरपले, अरे मुखे गाता हरपले. आणि जन्मत आहे का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मरताना जर वासना शिल्लक राहिली तर त्या वासनेच्या पूर्तते करता परत जन्माला येते. नाथ बाबा काय म्हणतात? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची वासना झाली अंगे हरिरूप. म्हणजे वासना म्हणजे इच्छा जी आहे ती इच्छाच हरिरूप झाली. आता जन्मावरण कोणाला हो? जन्मालाच येत नाही तर मरेल कुठून? मग चुकलं की नाही मरण? सांगा बरं. जन्मालाच येणार नाही तर मरेल. जन्मल्याला त्याला मरावंच लागते, त्याला पर्याय नाही. पण जन्माला परत यायचं का नाही आणि जन्मून परत मरायचं का नाही ते आपल्या हातात आहे. ते जन्म आपल्या मागचं, ते मरण आपल्या मागचं, जन्म मरण आपल्या मागचं संत घालवतात महाराज. संत काय करतात? जन्म मरण आपल्या मागचं घालवतात. कशानं घालवतात हो? कशानं घालवतात? आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्यांचा भाव असतो सगळं विश्व हेच माझं घर आहे. विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, ती मोना चराचर आपणची झाला. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. आपणच विश्व झाला, सगळं प्राणी मात्र एकटाच झाला. शेफ सर ते औरंगाबादचे एक प्राध्यापक होते बघा युनिव्हर्सिटीमध्ये, लक्ष्मणराव देशपांडे, माहिती आहेत का? हां, कोणतं नाटक त्यांचं? वराड निघालं लंडन. वराड निघालं लंडनला. वराड निघालं लंडनला नाटक त्यांनी एक पात्री प्रयोग, एकटंच सगळं करायचं. ते वराड सगळं प्रत्येक त्या वराडातला इनबाई तोच, इवाई तोच, जावाई तोच, सून तो, सगळं 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 स्वतःच. एक पात्री प्रयोग, काहीतरी 35 का काहीतरी तो पात्र एकटं करत होता बघा ते. पण आमचा परमात्मा किती पात्री प्रयोग करतोय. सोमायेचे अडवस्त्र लेवून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. 84 लक्ष येऊनीचा एक पात्री प्रयोग परमात्मा स्वतः करतो, स्वतः परमात्मा करतो. आणि तोच परमात्मा संताशी अभेद असतो. संतामध्ये आणि देवामध्ये कुठलाही भेद असत नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. आमचे नथुराम बाबा म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच असल्यामुळं त्यांचा भाव आहे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंवा चराचर आपणची झाला. आता
पूर्णत्वाला तो प्राप्त झाला. आता कृती झालो, इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. ज्ञानेश्वर माऊली